आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या वड्याची रस्सा भाजी। त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलं, 1 चम्मच ओवा टाकला, 1 चम्मच तिखट टाकलं, अर्धा चम्मच हळद टाकली, 1 चम्मच मीठ टाकलं आणि 1 चम्मच तेल टाकून थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं। भोपळ्याचे पानं घ्यायचे, त्याला धुवायचे आणि त्यावर हे भिजवलेलं बेसन लावून त्याला फोल्ड करून अशा प्रकारे वडी करून घ्यायची। त्यानंतर त्याला वाफेवर शिजवून घ्यायची आणि यासाठी रस्सा तयार करायचा। त्यासाठी एका गंजात तेल टाकून त्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं आणि लसूण पेस्ट टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं। तेल सुटलं की यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धने पावडर आणि कसुरी मेथी टाकून मिक्स करायचं। थोडं पाणी टाकून यावर झाकण ठेवायचं। त्याला छान तेल सुटते आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं, त्याला उकळू द्यायचं आणि त्यानंतर आपण बनवलेल्या वड्या यामध्ये टाकायच्या। आपली भोपळ्याच्या वड्याची रस्सा भाजी रेडी आहे। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।